हॅलो गाईज, आम्ही डायरेक्ट ब्लॉग चालू केला. कुठून आलो काय ते नाही काढलं. आम्ही डायरेक्ट आलो छत्रपती संभाजीनगरला आणि आता आम्ही चाललोय वेरूळ लेणी बघायला. तर आमच्यासोबत आहे कुणाल. थांब कुणाल, इकडे कुणाल, सूरज, जय कुठे ह्याला मेन माणूस आहे जय. तर आम्ही जस्ट तिकीट वगैरे काढलंय आणि निघतोय. तर पुढे जाऊन बाकीचा एरिया बघू. माहिती नंतर. तिकीट, हां तिकीटची माहिती. तिकीट आपल्याला ऑनलाईन पण काढता येतं आणि ऑफलाईन पण काढता येतं. ऑनलाईन 40, ऑफलाईन 35. चला, आपला कुपन कोड आहे का काय डिस्काउंटसाठी? गाईज हे आपल्या गाड्या घेऊन जायचं आहे. चला. आणि या बघा हे आपल्या केव्स. 40 रुपया लगता है. देखो ये गाड़ियाँ इधर से, लेकिन हमें 40 रुपया नहीं चाहिए. त्या बघा ह्या केव्ज आहे. त्या केव्जचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या पूर्ण आहे त्या पूर्ण एकच दगडामध्ये कोरलेल्या केव्ज आहेत. आम्हाला याचं माहिती आहे का, उशीर झाला खूप. ट्रेन वगैरे लेट झाली, मग आम्ही लेट पोचलो. आता 5 वाजून 10 मिनटं झालेत आणि आम्ही आता केव्ज बघायला चाललो आहेत. हे बघा इकडे मागे केव्ज आहेत. या इकडे ग्रास कटिंग वगैरे चालले. आवाज येतो का नाही माहिती नाही. बघू आता जाऊन सरच बघूयात कसे आहेत ते. आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आणि नंतर मग वस्ती करणार आहोत आणि मग आपलं ह्याचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन. हे बघा या केव्स या एकच दगडामध्ये पूर्ण वरतून पूर्ण खाली कोरत कोरत अशा या केव्स कोरलेल्या आहेत. हे बघा अशा काहीतरी 34 का 32 केव्स आहेत टोटल एरियामध्ये. पण आता केव्ह बघायला चाललो आहेत. ह्या हे जे नाही, हे जे आपली 20 रुपयाची नोट आहे नवीन, त्याच्यावरती ह्या लेणीचं जे छायाचित्र आहे त्या लेणीचं आहे. बघा हे असं 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 असं. कसे लेणीवर कोरलेले आहेत. विचार कर त्या काळात कसं चिना हातोडून तोडलं कोरलेलं आहे सर्व. अख्खं पूर्ण दगड आहे, दगड आणि असं कोरलेलं. चला हा कसे कोरलेले आहेत. विचार कर त्या काळात कसं कोरलं असेल. नुसतं चिनी आणि दगडीनी. तेव्हा काय जास्त आधुनिक काळ नाही काय नाही, तेव्हा कोरलेल्या लेणी आहेत. हे बघा ही बघा आमची पब्लिक. आणि चलो चलो शंकर पार्वती बघा. काय माहिती काहीतरी आहे पण ते पूर्ण तोडलं आहे, त्याचं समजून नाही येत लगेच. मित्रांनो हे बघा कसलं व्ह्यू आहे आणि कसं गेलं असं विचार करा ना तुम्ही. हा सिमेंट लावलाय त्यांना. चलो चलो आपण वरती आलो आता. हा आपण आता केव्हच्या आतमध्ये आलो आहे आणि हे जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेऊयात. हे बघा
बघ ना केवढं कसं कोरलंय. कोरलेला मी येला. तू काही कोरलायस हे बघ ना. डिटेलिंग त्याची डिटेलिंग बघ, ही डिटेलिंग. जय माता दी. चला हे बघा ना. फोटो काढू. किती होतं? कसलं केलं बघा ना विचार. उलट कोरले उलट. फक्त व्ह्यू बघा व्ह्यू. हे कोरी कॉम बघा ना. प्रत्येक दगडात असं लोकेशन पॅनल आहे बघा. हा पूर्ण केव्हचा लोकेशन पॅनल आहे. टोटल केव्हचे नंबर आहे जे मेन आहेत बघा. टोटल 1 to 34 केव्ज आहेत. हे बघा या इथून ही फर्स्ट, इथून ह्या 34 केव्ज. आणि ही आहे 16 नंबरची जी केव्ज आहे आपण कैलासनाथ मंदिरात गेलेलो ती. आणि बाकी इकडून एक केव्ज